मुंबई श्रमजीवींची कर्मभूमी। इथे येणारी प्रत्येक व्यक्ती अपार कष्ट करते। बदलत्या काळानुसार मुंबईचा कायापालट झाला। एकीकडे मोठमोठ्या टावर्समध्ये राहणारा उच्च वर्ग, तर दुसरीकडे झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब वर्ग। समाजातल्या या कोणत्याही व्यक्तीला मलेरियाची लागण होऊ शकते। मलेरिया हा एक संसर्गजन्य रोग आहे जो अॅनाफिलिस जातीच्या डासाच्या मादीकडून पसरतो। ही आहे अॅनाफिलिस डासाची मादी। हे डास आपल्या दंशाद्वारे मलेरियाग्रस्त व्यक्तीच्या शरीरातील जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात पोहोचवतात। परिणामी मलेरियाची साथ पसरते। लक्षात ठेवा, मलेरियाची साथ पसरवणारे हे डास घरात अडगळीच्या तसेच गारव्याच्या ठिकाणी लपून बसतात आणि प्रामुख्याने पहाटेच्या वेळेस दंश करतात। ही आहेत मलेरियाची लक्षणं: थंडी भरून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, स्नायूंमध्ये दुखणे, मळमळणे। यामुळे जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो। यावर कोणतीच उपाययोजना नाही का? नक्कीच आहे। आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी तसेच कर्मचारी आपल्या शस्त्रसामुग्रीसह या डासांचा नायनाट करण्यासाठी अशा ठिकाणी पोहोचले आहेत की जिथे सामान्य व्यक्ती पोहोचू शकत नाही। उदाहरणादाखल चिंचोळ्या गल्ल्या, गगनचुंबी इमारतीवरील हेलिपॅड्स, जिथे जोरदार हवेच्या दाबामुळे तोल जाण्याची भीती सामान्य व्यक्तीच्या मनात डोकावते। वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या पडक्या वास्तू, जिथे मलेरिया पसरवणाऱ्या डासांचं प्रजनन मोठ्या प्रमाणावर होतं। अशा ठिकाणी जीवाला धोका आहे हे ठाऊक असूनही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच अधिकारी तिथे जाऊन आपला जीव धोक्यात घालून या डासांचा नायनाट करण्याचं आपलं कर्तव्य पार पाडतात। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मुंबई अग्निशमन दलाच्या देशातील सर्वात उंच शिडीचा स्नॉर्कलचा वापर करून अशा ठिकाणीही कीटकनाशकाचा फवारा करतात जिथे सामान्य व्यक्ती पोहोचूही शकत नाही। बांधकामाच्या ठिकाणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा राबवलेला मलेरिया नियंत्रणाचा पंचसूत्री कार्यक्रम। बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट पासून बनवल्या जाणाऱ्या चौकोनी ब्लॉक्सना बळकटी येण्याकरता ज्या साच्यांमध्ये पाणी भरून ठेवलेले असते त्या पाण्यात मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची निर्मिती मोठ्या संख्येने होते। म्हणून या साच्यांमधल्या पाण्याची उपयुक्तता असेपर्यंत त्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी आणि काम संपताच ते चौकोनी साचे त्वरित तोडून टाकावेत किंवा त्या साच्यांमध्ये राहिलेलं पाणी सुक्या कपड्याने टिपून घ्यावं व कोरडे करावेत। बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या घाणीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छतेचे सर्वतोपरी उपाय करणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ, तुंबून राहिलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्याची व्यवस्था करणे, पाणी साठवण्यासाठी योग्य व नियमाप्रमाणे टाकीची निर्मिती करावी आणि त्यावर झाकण लावणे जरुरीचं आहे। बांधकामाच्या ठिकाणी असलेला परिसर हा मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल असतो। म्हणून त्या जागी बिल्डर, डेव्हलपर किंवा कॉन्ट्रॅक्टरने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने किंवा आपल्या स्तरावर त्या बांधकाम क्षेत्रात पेस्ट कंट्रोल करणं अनिवार्य आहे। सर्व बिल्डर्स, डेव्हलपर्सना हे बंधनकारक आहे की आपल्या बांधकाम क्षेत्रामधील सर्व कामगारांच्या स्वास्थ्यासाठी एक तज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरची नियुक्ती करावी, जो वेळोवेळी त्या कामगारांची शारीरिक तपासणी करेल व ज्या कामगाराला मलेरियाची लागण झाल्याची शंका येत असेल त्याच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करेल आणि ती व्यक्ती मलेरियाग्रस्त आढळल्यास संपूर्ण इलाज करेल। ह्याच बरोबर डॉक्टरांनी मलेरियाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कामगार आणि बिल्डरांकरता वेगवेगळ्या चर्चासत्रांचं आयोजन करावं
ज्याद्वारे ह्या आजाराची भयानकता व तीव्रता व त्या आजाराशी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील. आज मुंबईत जवळजवळ 2599 ठिकाणी बांधकाम सुरू आहे. या कामासाठी लागणारं मनुष्यबळ वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईत येत असतं. यामधल्या बऱ्याचशा व्यक्तींना आधीच मलेरियाची लागण झालेली असते आणि इथे येऊन मलेरियाचा संसर्ग वाढवण्याचं ते निमित्त बनतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व तिथेच तात्पुरते वास्तव्य करणाऱ्या मजुरांना त्यांच्या विभागातील वैद्यकीय किंवा समन्वय अधिकाऱ्याच्या माध्यमातून आरोग्य पत्रिकांचं वाटप केलं आहे. या कार्डावरती त्या मजुराची वेळोवेळी केलेल्या शारीरिक तपासणीची नोंद केली जाते. अशातच कुणी मजूर मलेरियाग्रस्त आढळला तर त्याला त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवून त्याची तपासणी केली जाते आणि त्याला मलेरिया प्रतिबंधक औषधं दिली जातात. मलेरिया संनिरीक्षक दर 15 आठवड्याने बांधकामांच्या ठिकाणी भेटी देतात आणि संभाव्य मलेरियाग्रस्तांची तपासणी करतात. या कामगारांच्या रक्ताची तपासणी महानगरपालिकेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत केली जाते आणि मलेरिया बाधित व्यक्तीला आरोग्य कर्मचारी औषधे देतात. बांधकामांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या मजुरांच्या रिकामी घरातील भिंतींवर मलेरिया नियंत्रणासाठी कीटकनाशक औषधांची फवारणी केली जाते व त्यानंतर कामगारांना तिथे राहण्याची परवानगी दिली जाते. सर्व डेव्हलपर्सना हे बंधनकारक आहे की केंद्र सरकारद्वारा नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत मलेरियाचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीने विशेष रासायनिक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी तिथे राहणाऱ्या कामगारांना उपलब्ध करून देणे. मच्छरदाणीमुळे आपण स्वतःला मलेरिया सारख्या प्राणघातक साथीच्या रोगापासून वाचवू शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता इमारत प्रस्तावद्वारा सर्व नव्या इमारतींचे प्रस्ताव मंजूर करण्याआधी मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि ह्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी सर्व अधिकारी सुपरवायझर तंतोतंत पाळतात. मुंबईतील सर्व बांधकामांच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या मलेरिया नियंत्रणाच्या या पंचसूत्री कार्यक्रमाचं काटेकोरपणे पालन केल्यामुळेच आज आपण मुंबईत मलेरियाचा फैलाव रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालो आहोत. मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सशक्त बनवण्यासाठी महानगरपालिकेला केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून वेळोवेळी संयुक्त मार्गदर्शनाचाही लाभ होतो. महानगरपालिकेने आपली हेल्पलाईन 24114000 या नंबरद्वारे कार्यरत केली आहे. या नंबरवर महानगरपालिकेचे आरोग्य प्रतिनिधी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. या निमित्ताने आपणास एवढेच सांगणे आहे की एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आपल्या वैयक्तिक कर्तव्यांचं पालन करत मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, ज्यामुळे ते आपल्याकरिता एक हसता खेळता निरोगी परिसर निर्माण करतील. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर नजर ठेवीत काही प्रतिबंधित क्षेत्र, मुंबई विमानतळ तसेच नेव्ही याचबरोबर तेथील अधिकाऱ्यांनी कर्मचारी व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाला पूर्णतः सहकार्य केलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयत्नांमुळे मलेरिया नियंत्रण कार्यक्रमातील नियमांचं कडेकोट पालन होत असल्याने आजच्या घडीला या प्राणघातक रोगावर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. या मलेरिया नियंत्रणाच्या शासकीय कार्यक्रमाला आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू यात तिळमात्र शंका नाही. मुंबई शहरात मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कीटकनाशक विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
महानगरपालिकेचा सर्वेक्षण विभाग मलेरिया संसर्गित व्यक्तींना शोधून त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मलेरिया नियंत्रण कार्यक्रम शासकीय, अशासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळेच कार्यरत आहे. केंद्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत सुचवलेल्या सूचनांमुळे मलेरिया उपचार पद्धतीमध्ये सुसूत्रता आली आहे. बृहन्मुंबई पालिकेच्या सूचनांच्यामुळे ह्या उपचार पद्धतीला खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयात अंमलात आणल्यामुळे मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाचे चांगले परिणाम आम्हाला दिसत आहेत. मी मुंबईकरांना आवाहन करतो की मलेरिया मुक्त मुंबई बनवण्यासाठी आपल्या सर्वांचं सक्रिय योगदान आवश्यक आहे. मुंबई शहर मलेरिया मुक्त व्हावं म्हणून मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध जनजागृतीचे कार्यक्रम यामध्ये महापालिका नागरिकांचा सहभाग घेते. मुंबई शहरातील नागरिकांचा यासाठी सहभाग असावा म्हणून नगरसेवकांचं उत्तम सहकार्य यासाठी मिळतं. आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान आपण सर्व मुंबईकर उत्तमरित्या जाणतो आणि त्यामुळे महापालिकेतर्फे वेळोवेळी मलेरिया संदर्भात ज्या सूचना केल्या जातात त्याचे पालन करावे असे आवाहन मी मुंबईचा महापौर या नात्याने सर्व जनतेला करू इच्छितो. मलेरिया मुक्त मुंबई हे लक्ष्य गाठण्यासाठी चला आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. Thank you.